सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान। आज भारतामध्ये जंतर मंतर येथे दिल्लीत सोनम वांगचुक हे उपोषणाला बसलेलं आहे। तर पूर्ण देशाने त्यांना सपोर्ट केला आहे। इथल्या नालायक सरकारनी असं नको व्हायला की आपल्या भारताचे रत्न आपण स्वतःहून गमवत आहोत। आज आपल्या देशाला अशा रत्नांची गरज आहे की ज्यांनी येणाऱ्या एज्युकेशन सिस्टम आणि भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत। आज आपण सर्वांनी आवाज उठवला पाहिजे। ह्या सरकारविषयी जिथं चुकीचं काम होत आहे, जिथं भ्रष्टाचार होत आहे, आपण नक्कीच आवाज उठवला पाहिजे। कारण की आपण ह्या भारताचे नागरिक आहोत। आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे। आम्ही योद्धा सोशल फाउंडेशनच्या वतीने सोनम वांगचुक यांना पूर्ण जाहीर पाठिंबा देत आहे। त्यांनी लवकरात लवकर हे उपोषण त्यांचं पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळावं। कारण की आमचा संविधानावर विश्वास आहे, इथल्या गाढव सरकारावर विश्वास नाही आहे। कारण की आज आपण पाहत आहोत की सगळीकडे भ्रष्टाचार आहे। कोण गाढव म्हणते आम्ही हवेमध्ये गाढवचं बस चालू, कोण म्हणते एरोप्लेन रस्त्यावरून खड्ड्यामधून एरोप्लेन चालू। अशी ह्या भारताला लागलेली कीड त्या नालायकांना समजत नाही आपण काय वक्तव्य करतो आणि कशाच्या भरोशावर करतो। तर आपण सर्वांनी नक्कीच बोध घेतला पाहिजे, विचार केला पाहिजे। कारण की आपण एक एज्युकेटेड नागरिक आहेत, आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे। आपण सर्वांनी मतदान केलेलं आहे। आपलं मतदान चुकीच्या माणसाला गेल्यामुळं ह्या देशाची ही परिस्थिती झाली आहे। आज 14 वर्षापासून एक सुद्धा डॅम बनवलेला नाही किंवा नवीन स्मार्ट सिटी कुठं अजूनपर्यंत कुठल्या शहरामध्ये झालेलं नाही। सर्व झालेलं आहे जुन्या सरकारच्या काळामध्ये। आज आपण पाहत आहोत मिसिंग लिंकची अवस्था काय झाली होती। आज कितीतरी हजार करोडाचा भ्रष्टाचार आमदार खासदार मंत्र्यांनी केलेलं आहे। नुसते कट काढण्याचं काम चालू आहे, खालपासून कटिंग चालू आहे तर वरपर्यंत कटिंग पोच होती। जशी मटक्याची कटिंग खाली बुकिंगवाले कटिंग करतात, तसे हे सगळे अधिकारी खालपासून वरपर्यंत कटिंग करतात। ह्यांनी पण कुठंतरी मनाला लाज वाटली पाहिजे, ह्यांनी पण देशाचा विचार केला पाहिजे, महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे। आज आपण पाहिला की आज खरंच महाराष्ट्राला कुठं नेऊन ठेवली, महाराष्ट्र हा कुठं नेऊन ठेवलेला आहे। आज आपण विचार केला पाहिजे, आपण सर्वांनी प्रश्न विचारले पाहिजे, आपल्याला उत्तर भेटलं पाहिजे। कारण की आपण टॅक्स भरत आहोत ह्या सरकारला, आपल्या टॅक्समधून हे सरकार चालत आहे। हे जरा आपल्याला सर्वांच्या लक्षात आलं पाहिजे आणि आपण नक्कीच जागृत नागरिक एक युवक म्हणून आपण प्रश्न विचारला पाहिजे। नाही रस्त्यावर आलं तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म खूप छान आहे, आपला आवाज तिथं पण सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काम करत आहे। तर आपण नक्कीच सोनम वांगचुक यांच्या प्रयत्नाला यश मिळावं अशी आम्ही प्रार्थना करतो। आणि नक्कीच त्यांना आम्ही सर्व युवक विद्यार्थी आणि ह्या भारताचा जागरूक तरुण म्हणून आम्ही सर्व सपोर्ट करत आहेत। आम्ही सर्व योद्धा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा देतो। जय भीम जय संविधान।